बीडमध्ये शेतीच्या स्वादातून 2 गटात मारहाणीचा नवा व्हिडिओ समोर आलाय। एका महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून बेल्टने मारहाण करण्यात आली आहे। शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा इथली ही घटना आहे। महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रॅक्टरने धडक दिली गेली। दीपक खोले आरोपीकडून बेल्टने मारहाण करण्यात आलेली आहे। दीपक खोले, नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि जखमी सीमा खोले यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, नेमका हा सगळा काय वादाचा प्रकार घडलेला होता? पोलिसांनी दखल घेतलेली आहे का? कारण अमानुष मारहाण या सगळ्यामध्ये करण्यात आलेली आहे। नक्कीच शेतीच्या वादातून हा सगळा प्रकार घडलेला आहे। जे वाद होते या दोन्ही कुटुंबामध्ये आणि त्यातूनच ही मारहाणाची तसे ट्रॅक्टर अंगावर घालण्याची घटना घडली, प्रकार घडलाय। यामध्ये जखमी असलेल्या महिलेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। याबरोबरच शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। पोलिसांची कारवाई सुरू आहे। या प्रकरणातील आरोपींना अटक केलं जाईल असं पोलिसांनी सांगितलंय। परंतु हा जो शेतीच्या वादातून जो प्रकार घडलाय तो अतिशय धक्कादायक आहे। यातून एखादी गंभीर घटना देखील घडू शकत होती। आता त्या दिशेने पोलीस देखील प्रतिबंधात्मक कारवाई करताना दिसत आहेत। धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।